नमस्कार, जाधव फॅमिली ह्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर आज आहे ना रोशन दादाचा साखरपुडा आहे. मग आम्ही आलोय लॉन्सवरती. मग मी मध्ये जातच होते तर लगेच मागे वळून बघितले तर सोना दीदीन भाऊ आले. मग मी त्यांच्यासाठी ना थांबून राहिले. मग आम्ही दोघी ना सोबतच आतमध्ये गेलो. बघा आता आतमध्ये आल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला इथे. इथे लगेच नाश्ता पण आला होता. नाश्त्याचा काही व्हिडिओ काढला नाही. मस्त वडा चटणीचा नाश्ता होता. खूप छान असा नाश्ता होता. बघा इथे आम्ही सोना दीदी आम्ही सर्वजण बसलेलो आहे. साईडला आहे त्या सोना दीदीच्या मैत्रिणी ऑफिस मधल्या. नवरी पण जवळचीच आहे, इथली उंबरखेडची त्याच्यामुळं नवरीकडचे पण ओळखीचे नवरदेवाकडचे पण ओळखीचे. बघा आता इथे परिंत्या पण आल्या. त्यांना नेमकी आज सुट्टी दिलेली आहे. बघा बा आता परी नाश्ताच घेऊन आलेली. ती लेट आलेली नाही, शाळा सुटल्यावरती आले नाही ना. मग तिला भूक लागली होती, मग ती नाश्ता घेऊन आलेली. आता बघा इथे आता नवरदेवाची पण एंट्री झालेली नाव वगैरे विचारण्यासाठी. बघा आता इथे नवरदेवाला बोलवलंय नाव विचारण्यासाठी. तर नवरदेवाचं नाव वगैरे विचारून त्याला नवरदेवाला कपडे देत्या बदलण्यासाठी. मग आता ते नवरदेवाचं झाल्यावर लगेच मुलीला पण बोलवलंय त्यांनी नाव वगैरे विचारण्यासाठी. त्यानंतरच मग कुंकवाचावर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. साखरपुड्याला पण भरपूर अशी गर्दी आहे. लग्नाची तारीख पण त्यांनी लवकरच धरलेली आहे. दीदी बोलत होती का थोडं लेट धरलं असतं तर मला पण यायला जमलं असतं, कारण की तिचे 10वीचे पेपर आहे ना. मग तिला पण एन्जॉय करायचा होता लग्नाचं. पण काय नेमके 10वीचे पेपर येत आहे. लग्नाच्या दिवशी नाही पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आहे. पण अभ्यास करावाच लागतो ना लग्नाला आल्यावर. मग अभ्यास पण होणार नाही ती बोलली. दादाने थोडंसं लेट धरायचं ना. म्हटलं आता तुझ्यासाठी तो लेट धरील का लग्न. बघा आता इथे नवरी पण आलेली आहे. लग्नाची तारीख पण त्यांनी ना 15 दिवसातच ठेवलेली. 5 मार्चला आहे ना लग्न आहे रोशन दादाचं. बघा आता इथे पूजा पण चालली आहे. शाश्वत पुण्यफलाय ऐरोग्य जन्मनीय जन्मांतय सहिर प्राप्त्यर्थो देवता कार्यास्तु सर्पणावस्तु देवता सतरता देवाः अनेनो शतकर्मणा यजवर्तमान देवताः नवरी पण उंबरखेडचीच आहे. मग पाहुणे सगळेच ओळखीचे, नवरीकडचे पण ओळखीचे नवरदेवाकडचे पण ओळखीचे, सर्व एकत्र झालेले. त्याच्यामुळं काही एवढं असं वाटत नाही का आपण दुसऱ्या गावाला आलोय साखरपुड्यासाठी. बघा आता इथे नवरी पण आली तयार होऊन, साडी चेंज करून आली. बघा कसं राहतं ना, नवरीच्या कपाळावर कुंकू लावल्यानंतर नवरीचा चेहरा वेगळाच ग्लो येतो. खूपच भारी वाटते. ते कुंकू इतकं उठून दिसतं तर असं वाटतं तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहावं आपण. कसं असतं ना मुलीचं आयुष्य, आपण लहानचं मोठं करा तिला, जीवापाड जपा, तिची लाड पुरवा, शेवट एक क्षण येतो दुसऱ्याच्या घरी जाण्याचा. एकदा साखरपुडा कुंकू लावलं का परक्याचीच धन होती मुलगी म्हणजे. आई वडिलांचा काळजाचा तुकडा काढून ते दुसऱ्याच्या हाती स्वाधीन करता. तसं मुलाचं नसतं. मुलाचं लग्न झालं तरी तो त्याच्या आईवडिलांजवळच राहतो. मुलीला तसं आईवडिलांना सोडून परक्याच्या घरी जावं लागतं. बघा आता इथे कुंकू लावायचं पण झालंय. आता नवरदेवाची पण एंट्री झाली. आता नवरदेव आल्यानंतर आहे ना, मग नवरदेव नवरीला हार वगैरे घालून घेणारे फुलगुच्छ देऊन. अंजू दीदीला ना इतकी हौस होती का साखरपुड्याची लग्नाची ना. तिला आज पण शाळा होती, तिला साखरपुड्याला पण यायला जमणार नव्हतं. पण आज नेमकी त्यांना ना काहीतरी घटना झाली, त्यांना सुट्टी दिली. मग ती शाळेतूनच साखरपुड्यात आली. कपडे पण मी घेऊन आले होते तिचा फोन आल्यानंतर. मग तिला इतकी हौस का ती मेहंदी काढायला सुद्धा गेली होती रोशन दादाच्या हातावर. सगळ्यांच्या हातावर तिने मेहंदी काढली आदल्या दिवशी. बघा आता इथे नवरदेव नवरीने माळ वगैरे घालून घेतली. बघा नवरीच्या चेहऱ्यावर किती खुलून दिसतंय कुंकू लावल्यानंतर. बघा आता दोघं एकमेकाला पेढा भरून घेऊ राहिले. पेढा वगैरे भरून झाल्यानंतर छान असे फोटो काढले नवरदेव नवरीने. बघा कसा जोडा भारी दिसतोय, लक्ष्मी नारायणासारखाच जोडा दिसतोय. नवरी पण खूप सुंदर आहे दिसायला. नवरीचं पार्लर वगैरे सगळं होईल. त्यानंतर आहे ना आम्हाला पण थोडेसे फोटो काढायचे होते. आम्ही पण आता फोटो काढणार आहे. आपण पण रोज काय आवडतीने कार्यक्रम असल्यावरच आवडतो ना. मग म्हटलं चला थोडेसे फोटो पण काढू आपण पण. बघा आता इथे रिंग घालण्याचा पण कार्यक्रम सुरू झालाय. आता दोघांना एकमेकांना रिंग घालून घेऊ राहिले. खूप सुंदर क्षण असतो हा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा.
उंबरखेडच्या वहिनी. बघा या उंबरखेडच्या वहिनी, वर्षा वहिनी. आता इथं कार्यक्रम पण झालाय. आता आम्ही इथं माणसं सर्वजण चालले जेवायला तिकडे. हो ना, दीदीन रोशन दादा आहे ना एकाच ऑफिसमध्ये कामाला. मग त्यांनी सर्वांनी आज सुट्टी घेतली होती रोशन दादाच्या साखरपुड्यासाठी. बघा मग इथे ना वर्षावानीच चाललं होतं. काय एकट्या एकट्या तुम्ही व्हिडिओ काढू राहिले. आम्हाला पण घ्या तुमच्या व्हिडिओमध्ये. म्हटलं या ना तुम्ही पण या माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ना तुम्ही पण दिसाल मग यूट्यूबवरती माझ्यासोबत. बघा इथे स्टेजवरती ना नवरदेवाचे चुलते, नवरदेवाचे वडील यांना टायल टोपी देऊन त्यांचं सन्मान करून घेऊ राहिले. त्यानंतर नवरदेवाकडच्यांनी बी नवरीकडच्यांना टाईल टोपी देऊन घेतली. बघा आता आम्ही इथं बसलोय सर्वजणी, चाललंय आमचे हास्य मजाक. बघा ही शीतल आहे, ही शीतल आहे ना, ही नवरदेवाची मोठी भाऊजई आहे. ती पण आली आमच्या सोबत इथे बसण्यासाठी. मग आता आम्ही इथे भरपूर असे फोटो पण काढले, थोडेसे व्हिडिओ पण काढलाय. त्यांचं चाललं होतं बाय बाय असं वगैरे का. हो, ह्या वर्षावाहिनी तर खूपच हसत होत्या. मला पण हसू येत होतं व्हिडिओ काढताना. कधी जर एकत्र आलो ना खूपच चेष्टा मस्करी करतो. बघा आता स्टेजवरती पण आलोय आम्ही फोटो काढायला. ही नवरदेवाची मम्मी आकाश साडीवाली, ही नवरदेवाची भाऊजई. मग आम्ही सर्वांनी सोबत फोटो काढले. बघा ही नवरीची आई पण आहे, त्यांच्यासोबत पण आम्ही फोटो व्हिडिओ काढलाय थोडासा. फोटो काढून झाल्यानंतर आम्हाला पण जेवायला जायचं होतं. आता आम्ही जेवायला पण येऊन बसलो इथे. जेवायला पण मेनू खूपच छान छान मेनू होते. मी सर्वजण एकत्रच आलोय जेवायला. जेवणात आहे ना गोड आयटम आहे ना, अंजीरची बर्फी होती. खूप छान लागत होती ती अंजीरची बर्फी. ठेचा, पुऱ्या, अंगूर रबडी, पुरी, भाजी, असं भरपूर असं काही होतं जेवणासाठी. लोणचे. खूप छान जेवण ठेवले होते त्यांनी. प्रत्येकाला पाणी बॉटल पण ठेवलंय त्यांनी. लग्न पण ह्याच लॉन्सला आहे आता 5 तारखेला, 5 मार्चला. अंगूर रबडी तर खूपच छान होती. मला खूप आवडली होती अंगूर रबडी. जेवण झाल्यानंतर बघा आता इथे नवरदेव नवरी पण चेंज करून आली आहे. मग आता त्यांचा पण कार्यक्रम सुरू झालाय. बघा मग आता इथे नवरदेव नवरीचा खूप सुंदर ड्रेस आहे. नवरीचा खूपच भारी वन पीस आहे. काही नवरीची चुलत भाऊजई, मग आम्ही त्यांच्यासोबत पण थोडासा व्हिडिओ काढलाय. त्या बोलत राहते आपण कधी मध्येच एकत्र येतो तर आठवण राहते बा कार्यक्रमांमध्ये. बघा मग आता इथे परत रिंग घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी केक पण आणला होता. खूप छान केक होता. आता दोघं कट करून घेऊ राहिले. साखरपुड्याचा केक कट करताय ते. बघा आता इथे ना शेजरीचे डबे पण तयार करून ठेवले आणि त्यांनी ना डब्यांवरती खूप छान असे नावं टाकलेले का कोणत्या डब्यात काय आहे, त्याच्यावरती लेख पण लिहिलेलं आहे. खूप भारी वाटत होतं ते. प्रत्येक डब्यावर नाव टाकून असं लिहिलेलं आहे. बघा आता इथे केक कट केलेला आहे ना, मग तो श्रीला खायचा होता. तो सारखा म्हणायचा, "मम्मी मला केक खायचा आहे." मम्मी काय गेले नाही सोनात दिलं. म्हटलं तुम्हीच या आता केक घेऊन थोडासा. त्या थोडासा आणाय तर त्यांच्या हातात पूर्ण केकच देऊन टाकला. मग त्या केक घेऊन आले तर खूपच भारी केक होता. टेस्ट पण खूप भारी होती. मग त्या मला बोलल्या का द्रोण आणून श्रीला थोडासा काढून घ्या. मग त्यांनी ना थोडासा माझ्या हातावर दिलाय आता. मग परी गेली द्रोण आणायला. म्हटलं मग आता द्रोणमध्ये श्रीला खायला देऊ आपण केक.
खूपच भारी होता केक. मग सर्व लहान-लहान मुलांनी ना केक वाटून घेतला. मग इथे बघा सोना दीदी आणि भाऊ आता वरती फोटो काढायला गेले. मग आता इथे ना सर्वजण जोड्या-जोड्या आहे ना फोटो काढून घेऊ राहिले. नंतर आहे ना ऐश्वर्या आणि महेश पण गेले वरती फोटो काढायला. त्यांनी असं छान असा फोटो काढला नवरदेव-नवरी सोबत. त्यानंतर इथं सगळ्या जणी मानेनगरच्या ग्रुप गेलाय फोटो काढायला. बघा आता या माझ्या सगळ्या सुनास लागताय. त्यांनी पण एक ग्रुपचा फोटो काढलाय. त्यानंतर मग आता आम्ही पण त्यांचा फोटो काढल्यानंतर आम्हाला पण जायचं आता फोटो काढायला. बघा आता आमची पण फॅमिली आली फोटो काढायला. आमची फॅमिली पण नवरदेवाचे मम्मी-पप्पा पण आले आमच्यासोबत फोटो काढायला. बघा आता खूप छान असा फोटो काढून घेतलाय आम्ही इथे. फोटो काढल्यानंतर आठवण राहते का आपण पण गेलो होतो साखरपुड्याला. बघा इथे नवरीची चुलत भाऊजाई मग आम्ही बसलेलो होतो. मग थोडासा व्हिडिओ पण काढून घेतला. त्यांच्यासोबत बसलेले ना त्या उंबरखेडच्या ताई आहे. त्या मला ओळख सांगत होत्या. आमच्या शेजारीच त्या ताई राहत्या आणि त्यांची बहीण आहे. म्हटलं नाही ओळखता आला तर फोटो तरी दाखवता येईल. मग आता मी थोडासा त्यांच्यासोबत पण व्हिडिओ काढलाय. बघा आता आम्ही चालली होती चर्चा आमची कसा फोटो काढायचा कसा नाही. त्यानंतर आहे नवरदेव नवरी पण जेवणासाठी आता जाणार आहे. मग आता फोटो पण काढून झाले सर्वांचे. आता नवरदेव नवरी पण जेवणासाठी आली आहे. बघा बघा आता जे राहिले ना जेवणासाठी ते नवरी सोबत जेवण करून घेऊ राहिले. तर असं होतं आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडलाच लाईक करा, शेअर करा. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.